थँक्यू. तर आयोजकांकडून विशेष सूचना येतात. कालच्या दिवस आपण भोजन केलं. आजच्या दिवसामध्ये संपूर्ण आलेल्या खेळाडूंसाठी भोजनाची सोय आयोजकांनी केली आहे. जे खेळाडू या ठिकाणी उपस्थित असतील, संघ उपस्थित असतील, ज्यांच्या मॅचेस कंप्लीट झाल्यात त्यांनी भोजन करून याची विनंती असेल. आयोजकांकडून सूचना येतात. जे खेळाडू या ठिकाणी असतील, ज्यांच्या मॅचेस कंप्लीट झाल्यात, प्रेक्षक वर्ग त्यांना देखील विनंती असेल आपण देखील भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. या ठिकाणी सरपंच साहेबांच्या इथे आपण भोजनाची सोय केलेली आहे. सगळ्या संपूर्ण खेळाडू वर्गांची, प्रेक्षक रसिकांची, प्रेक्षक मायबाबांची, त्या सगळ्यांना विनंती असेल आपण भोजनासाठी त्या ठिकाणी जायचं आहे. सगळ्यांना विनंती असेल ज्यांच्या मॅचेस कंप्लीट झाल्यात, प्रेक्षक वर्ग सुद्धा, खेळाडू वर्ग, दूरपल्ल्याचा प्रवास करून आलेले, ज्यांना इथून पुढचा प्रवास करण्यासाठी जायचं आहे त्यांना देखील विनंती आपण त्या ठिकाणी जाऊन भोजन करून घ्यायचं आहे. तर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. एका बाजूला डावखुरी हाताचा विस्फोटक फलंदाजापैकी एक आणि त्यातल्या त्यात अनेक स्पर्धा ज्याने एकट्याच्या जोरावरती गाजवल्यात. आवाशीचं नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्याने पुढे नेलं आणि आघाडीच्या जोडीमधून दोन नावं पुढे येत असताना पाहायला मिळतात. एका बाजूला रामवर्धन शिरगावचे यश भोसले त्यांच्या साथीला आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रणव अमरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. निश्चित आघाडीची जोडी आपण पाहतोय. आघाडीच्या जोडीकडून 52 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय आणि गोलंदाजीसाठी भुवनेश्वर एअरलाइन्स या टीमकडून वैयक्तिक कोटातील पहिलं, संघाकडून पहिलं षटक हर्षद. पहिला बॉल, ओ काय फटका खेळलाय, घुटना टेक और तमाशा टेक. पहिल्या बॉल मध्ये सांगितलं की स्वॅग चेक करेंगे, सबका स्वागत म्हणत रिया सप्लायर्सच्या खेळाडूने प्रणव अमरेने स्वागत केलं. षटकाराने ठोकला 6 धावा. स्कोर कार्डवरती पहिल्या बॉल मध्ये 6 धावा झाल्यात. आव्हान संपुष्टात कुठे ना कुठे येत असताना पाहायला मिळत आहे. पहिला षटकार, त्यानंतरचा बॉल चौकार. 2 बॉल मध्ये तब्बल 10 धावा त्या ठिकाणी ठोकल्यात प्रणव अमरेने. आधीच्या मॅच मध्ये अगदी आपण पाहिलं, आधीच्या इनिंग मध्ये त्यातल्या त्यात गौरव अमरेचा दबदबा राहिला गोलंदाजी ट्रॅकवरती आणि आता फलंदाजी ट्रॅकवरती त्यांच्या संघातील खेळाडू प्रणव अमरेचा दबदबा होत असताना राहत असताना पाहायला मिळतोय. प्रणवच्या 3 षटकांसाठी रॉबिन शेठ भोसले यांच्याकडून देखील 1000चा कॅश प्राइज. पॉइंटच्या दिशेने भिरकटवलेला बॉल, 1 बाउन्स. तिथून मात्र बॉल चालला षटकार. 6 धावा ठोकल्यात. रिया सप्लायर्सच्या कोणत्याही खेळाडूने 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज रॉबिन शेठ भोसले यांच्याकडून देखील असेल.
पाहूया ऑलरेडी 1000 रुपयाचा कॅश प्राइज गौरव आमरे यांना मिळालाय. तब्बल त्यांच्या सहकार्याने सागर आमरे यांच्याकडून देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. एकूण 1200 रुपयाचा कॅश प्राइज गौरव आमरेसाठी अजूनपर्यंत आलाय. स्कोर कार्ड वरती पहिल्या 3 बॉल नंतर अक्षरशः घमासान युद्धामध्ये एकूण धावा झाल्यात. 16 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. 2 षटकार 1 चौकार. पॉवर प्लेच्या षटकातला पॉवरफुल समाचार. याही वेळेला उडवलाय बॉल. आपल्या हातामध्ये असलेले अस्त्र शस्त्र क्षेपणास्त्र त्याचा वापर टायमिंग इश्यू प्रॉपर प्रणव आमरे मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात. काय फलंदाजी करतात. जवळजवळ पहिल्या 4 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 20. निम्म धावसंख्या धावफलक आता कमी होत असताना पाहायला मिळत आहे. कालच्या दिवसातील शेवटच्या मॅच मधील एक मॅच आणि त्यानंतर आजच्या दिवसातील महत्वपूर्ण सामना. का संधी ही एकदाच असते तुमच्यासाठी. संधी तुमच्यासाठी एकदा असताना आता पॉवर प्लेच्या षटकात थोडीशी खराब गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीचा खरपूस समाचार एकटे प्रणव आमरे घेत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. याही वेळेला समोरच्या दिशेने मारलेला बॉल. धावा मिळतात त्या 4-4-4. अगदी धावांचा पाऊस या ठिकाणी पडताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती 24 धावा झाल्यात. 52 करायच्या 24 धावा कम्प्लीट झाल्यात आघाडीच्या जोडीकडून. निश्चित क्षत्रिय योद्धाच बिग फाईट सामना पाहायला मिळेल. त्यांच्यासाठी देखील डू ऑर डायची लढत यानंतर पाहणार आहोत. याही वेळेला उडवला बॉल. काय बॅटिंग करतोय खेळाडू. आपल्या भारतामधलं एक दमदार प्रदर्शन दाखवत असताना मॅन फ्रॉम हवाशीचा खेळाडू तब्बल 6 बॉल मध्ये 30 धावा ठोकरात बॅटिंग आवडली असेल तर प्रणव आमरेसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय फलंदाजी करतात रिया सप्लायर्स या टीम कडून. रॉबिन शेठ भोसले यांचा असणारा संघ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळतोय. तब्बल पहिल्या 6 बॉल मध्ये अगदी आपण विचार केला षटकार पहिल्या बॉल मध्ये, त्यानंतर सेकंड बॉल चौकार, तिसरा बॉल षटकार, परत नंतरचे 2 बॉल चौकार आणि त्यानंतर शेवटच्या बॉल मध्ये षटकार. अशा वैयक्तिक 6 बॉल मध्ये 30 धावांवरती खेळणारा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. म्हणजे 2 खेळाडू आपण पाहिले या लीग स्टेज मधले ज्यांनी आपल्या नावावरती 50 रचली. एका बाजूला अमोल भोसले कालच्या दिवसात मॅन फ्रॉम त्रिसंगी, दुसऱ्या बाजूला संकेत शिंदे मॅन फ्रॉम सुशोरी आणि आजच्या दिवसातील प्रणव आमरे ठरणार का तिसरे फलंदाज. तो यानंतर नेक्स्ट मॅच क्षत्रिय योद्धाच त्या टीम मध्ये सोनगावचा बाहुबली मिस्टर 360 अजित आमरे, दुसऱ्या बाजूला सुबोध सावंत, हार्दिक फाळके, सौरभ भोसले ही जोडी पाहायला देखील मिळेल. नेक्स्ट मॅच एक कडा मुकाबला होत असताना पाहायला मिळेल. उपस्थित प्रेक्षक खेळाडू आपल्याला भोजनाची सोय केलेली आहे. आपण त्या ठिकाणी जाऊन भोजन करून घ्यायची विनंती असेल सर्वांना. यावेळेला मात्र यश एक धाव घेतली होती. 1 धावच्या मदतीने स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात तब्बल 31 धावा. 52चा बाकी करायचंय. 31 धावा कंप्लीट झाल्यात. पुन्हा एकदा पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा आलाय. स्क्वेअर बॉल दंडित केला. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलनी 1 धाव ऍड होत असताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती 32 धावा आणि आता फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. या मॅच मधील पार्ट आता रिया सप्लायर्स या टीमने कुठे ना कुठेतरी जड केलंय असंच म्हणता येईल. या वेळेला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक जरूर राहिला. अशा पद्धतीची गोलंदाजी जर राहिली असती तर कुठे ना कुठेतरी कमबॅक केलं असं. तो कालचा दिवस त्यांच्या टीमसाठी शेवटच्या मॅच मध्ये थोडासा महाग वाटवला आणि त्यातल्या त्यात आजचाही दिवस आणि आजच्या दिवसातील होणारी वेगवान गोलंदाजीचं प्रत्युत्तरण जे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. या वेळेला अकुटप्पाचा बॉल पूल केलाय. पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल. सीमारेषा पार चौकार. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात तब्बल 35 धावा. या बेला मात्र हलक्या हाताने मारलेला बॉल 38 सेकंड मध्ये बॉल पाहायला मिळतो. कुठे ना कुठेतरी आता
आव्हान देखील धनश्री रोड लाईनचं संपुष्टात येते की काय. रिया सप्लायर्सने या लीग स्टेजमध्ये केलेला एक दमदार खेळ ज्या पद्धतीने आपण लीग स्टेजच्या सामने पाहतो आणि इथून पुढे जे सेमीफायनल फायनल पाहणार आहोत IPL टाईपनुसार जे आपल्याला लीग स्टेजचे सामने पाहायला मिळतील. टॉप आघाडीच्या दोन संघांना कुठे ना कुठेतरी एका संघाला संधी असेल. संघ पहिल्या सेमीफायनल मध्ये खेळेल, टॉप 2 मध्ये खेळ जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये पोहोचेल, परंतु जो हरेल त्यांना देखील एक चान्स असेल. IPL लीग स्टेजनुसार आपण येणाऱ्या सेमीफायनल आणि क्वार्टर फायनलच्या मॅचेस आपण कंप्लीट देखील करणार आहोत. आता दिवस फार महत्वाचा या स्पर्धेतील. स्पर्धेचा रोख रक्कम, आकर्षक चषक, त्याचबरोबर प्रथम चषक, प्रथम कॅश प्राइज, द्वितीय चषक, द्वितीय कॅश प्राइज आणि मॅन ऑफ द सिरीज जे चषक पाहतोय. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 37 धावा, 37 रन स्कोर कार्ड वरती असताना पाहायला मिळतात. आणि आता फक्त आणि फक्त एकूण धावा करायच्या आहेत. तब्बल 15 धावा उरण्यासाठी रितेश. टप्पाचा बॉलला फेकून दिलाय वाऱ्याच्या वेगाने. षटकार वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने 6 धावा ठोकल्यात आणि षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाला 43 धावा. 43 रन स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकामध्ये जवळजवळ निम्म धाव फलक या ठिकाणी कंप्लीट केलंय. आता फक्त आणि फक्त 9 धावांची आवश्यकता. चांगला दमदार खेळ, शानदार खेळ दाखवत असताना पाहायला मिळतात. डॉट बॉल आलाय कुठं ना कुठेतरी. धावा ऑलरेडी पहिल्या इनिंग मध्ये कंप्लीट बनल्या. थोड्याशा पहिल्या इनिंग मध्ये कंप्लीट कमी झालेल्या धावा आणि त्यामुळेच की काय संघ कुठे ना कुठे अडचणीत सापडलाय. धनश्री रोड लाईनचा संघ. टप्प्याचा बॉल, याही बॉलला पाठवलंय, भिरकटवलंय, आउट ऑफ द पार्क. षटकार. आता फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता. 49 धावा. मित्रांनो अर्ध्या शतकासाठी 3 धावांची आवश्यकता. पाहूया अर्धशतक जर करणारा तिसरा खेळाडू. इथून मात्र हो तिसरा खेळाडू ठरला या MPL सीझन 1 मधला प्रणव आमरे, ज्याने तब्बल 51 धावा या रिया सप्लायर्स टीम कडून खेळत असताना केल्यात. प्रणव एकदा बॅट दाखवा सर्वांना. तिसरा खेळाडू, पहिला खेळाडू अमोल भोसले, दुसरा खेळाडू संकेत शिंदे, तिसरा खेळाडू रिया सप्लायर्सचा प्रणव आमरे. काय बॅटिंग केली आहे आणि या मॅन ऑफ द मॅचचा हकदार जो आपण पाहणार आहोत. आपण देखील जे कॅश प्राइज या ठिकाणी दिलं गेलं होतं रॉबिन शेठ भोसले यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि सागर आमरे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज, असं 1200 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. ते कॅश प्राइज आपण घेऊन जायचं आहे. या स्पर्धेमधून कुठे ना कुठेतरी धनश्री रोड लाईन्स या संघाचं आव्हान संपुष्टात येत असताना पाहायला देखील मिळते. कालचा दिवस पहिल्या मॅच मध्ये विजय राहिले, त्यानंतर शेवटचा सामना तोही हातातोंडाशी आला होता, तो गमावला, पण तो आजचा दिवस त्यांच्यासाठी थोडासा अनलकी राहिला. आणि गौरव आमरे यांना विनंती करतो आपण हे कॅश प्राइज घेण्यासाठी याचे. या ठिकाणी ज्याने हॅट्रिक घेतली या MPL सीझन 1 मध्ये गौरव आमरे